या निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस. अशातच उत्तर मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि नाना पटोले हे त्यांच्या प्रचारात सहभागी झाले. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांनी. आदित्य ठाकरे आहेत बोलण्यासाठी. आदित्यजी, काय सांगणार? आज तुम्ही या उमेदवार यांच्या मतदारसंघात आलेला आहात, भूषण पाटील यांच्या. तुम्ही पाठिंबा देण्यासाठी आलात आणि कसं तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? पाठिंबा म्हणजे आमच्या मुंबईचे हक्काचे उमेदवार आहेत आणि पाठिंबा काय पूर्णपणे प्रचारासाठी आलेलो आहे. आपण पाहत असाल आमचे 6च्या 6 महाविकास आघाडीचे जे मुंबईतले उमेदवार असतील हे सगळे जिंकून येतील. 4 जूनला इथे विजयाची मिरवणूक निघणार आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, भूषणजी इकडचे स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत आणि आज आपण पाहतोय सुखदुःखात जे कोणी खासदार इथे धावत येतील असे लोकांना इथे पाहिजेत. आपण पाहिलं असेल आधी गोपाळ शेट्टीजींवर अन्याय झाला, गोयल साहेबांना वरतून एड्रॉप केलं गेलं आहे. पण मूळ मुद्दा हाच आहे की ते खरोतर इथे राहणार आहेत का उत्तर मुंबईत, इकडचे प्रश्न जाणून घेणार आहेत का? निवडणुकीसाठी 20 दिवस येणं जाणं ठीक असतं, पण जसं भूषणजी इथे काम करतायत तसं दुसरं कोण इथे काम करतात आणि म्हणून सगळी जनता असं पाहताय आपण यांच्या मागे उभे आहे. कधी जर आपण पाहिलं तर पियुष गोयलजी हे भूमिपुत्र म्हणून सपुत्र म्हणून त्यांच्या इकडे उल्लेख करतात आणि भूषण पाटीलजी हे भूमिपुत्र म्हणून उल्लेख करतात. आपण एक पहा, पियुष गोयल साहेब 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळ काम करून झालंय. एकदा तरी मला त्यांनी मुंबईचा आवाज किंवा महाराष्ट्राचा आवाज इथे उचललेला दाखवा. एकही विषय मुंबई किंवा महाराष्ट्राचा उचललेला दाखवा. एवढी मोठी संधी असताना रेल्वे खातं त्यांच्याकडे होतं. मुंबईत अडचण ही रेल्वेची मोठी आहे. परवा आपण पाहिलं असेल प्रधानमंत्री साहेब आले असताना रेल्वेमध्ये केवढा त्रास झाला लोकांना, मेट्रोमध्ये किती त्रास झाला आणि हे सगळं करत असताना रेल्वे मंत्री म्हणून काय काम केलं त्यांनी? या तुम्हाला काही वाटतं या मतदानाच्या दिवशी किती मोठ्या प्रमाणात आकडे वाढतील? मतदान फार मोठ्या उत्साहाने मतदान होईल. मशाल तिथे मशाल, हात तिथे हात, दोन्ही चिन्हांना लोक प्रतिसाद देतील आणि मतदान करतील. भरघोस मताने जिंकू. 4 जून नंतर तुमचं विजन काय असणार? 4 जून नंतर पहिली विजय मिरवणूक, इंडिया आघाडीचं सरकार आणि आमचा जो वचननामा आहे, जाहीरनामा आहे, तो आम्ही या देशात अंमलबजावणी काल करू. राज ठाकरे यांनी 5 मागण्या केलेल्या आहेत. मराठी भाषाचा दर्जा म्हणून मागण्या केल्या, यावर कसं पाहता? मला वाटतं मी त्यांच्या मनसेच्या नेत्यांवर कधीच बोलत नाही. आमचं जे नातं आहे ते आड येतं, कारण डिसेन्सी आम्ही पाळतो. पण हे होत असताना ज्या मनसेनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय, सगळे उद्योगधंदे इथून उचलून नेलेत गुजरातला, त्याला मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का? अभिजात भाषेचा जो दर्जा आहे, 10 वर्ष मोदी सरकार केंद्रात आहे, अनेकदा आम्ही पाठपुरावा केला, आमच्या काळात देखील सगळे कागदपत्र दिलेत, तरी अजून दिला नाही दर्जा. हा मराठी द्वेष, महाराष्ट्र द्वेष भाजपमध्ये एवढा काय हे तरी उत्तर दिलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम गोडसेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.